वाशिममध्ये यंदा हळद लागवडीचं क्षेत्र वाढलंय. मात्र बदलत्या वातावरणामुळे हळद पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. हळदीच्या पानांवर बुरशीजन्य रोगांमुळे हळद उत्पादनावर विपरीत परिणाम होतोय. कीटकनाशकं फवारूनही रोगराई आटोक्यात येत नसल्यानं हळदीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून केळीला उत्पादन खर्चाच्या मानानं अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त झाले होते. मात्र लगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत आवक घटतात केळीचे भाव आता 1,000पर्यंत गेलेत. हे भाव कायम राहतात, वाढतात की पुन्हा कमी होतात याकडे संबंधित शेतकऱ्याचं लक्ष लागलंय. इंदापूरमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात लक्षणीय वाढ झाली. फुलांच्या मोठ्या हारासाठी तब्बल 250 रुपये तर लहान हारासाठी 150 रुपये मोजावे लागतात. 10 गुलाबांच्या गुच्छासाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागतात. दत्त जयंतीनिमित्तही फुलांची मोठी मागणी पाहायला मिळते. फुलांच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. यवतमाळच्या पुसदमधील वनमाला शिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्यांनी फुलवलेल्या केळी बागांचं रानडुकरांनी नुकसान केलंय. शेतकऱ्यांना 15 टन केळीचं उत्पादन अपेक्षित होतं, मात्र केळीचं झाड मातीत मिसळल्यानं त्यांचं अंदाजे 1 लाखांपर्यंत नुकसान झालं. जालन्यात शासकीय हमी भावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे खुल्या बाजारातील भावातही वाढ झाली. या ठिकाणी गेल्या 2 महिन्यात 7 लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर विस्तारा नावाच्या सोयाबीन वाणाला 5,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. धुळ्यात शेतकऱ्यांना कांदा पिकावर रोटावेटर फिरवला. बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हतबल आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत कांदा पिकावर अधिक खर्च करण्यापेक्षा सोनगीरमधील शेतकऱ्यांना 2 एकर क्षेत्रातील कांदा पिकावर रोटावेटर फिरवलाय. निसर्ग आणि कृषी मालाला हमी नसल्यानं शेतकरी सध्या आर्थिक तोट्यात आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉली फॉस्फेट.